नमस्कार, मी दीपक पळसुले आणि तुम्ही पाहताय एबीपी माझाचा विशेष कार्यक्रम 0 अवर। आजच्या भागात आपण महानिकालाआधीचं महाविश्लेषण करणार आहोत। मंडळी, महाराष्ट्राच्या तख्तासाठी सुरू असलेल्या लढाईतला सर्वात महत्त्वाचा टप्पा काल पार पडला, तो म्हणजे मतदानाचा। राज्यातल्या 288 विधानसभा मतदारसंघामध्ये मतदान पार पडलं आणि आकडेवारीत सांगायची असेल तर महाराष्ट्रात 65.11% मतदान झालंय। 2019 सालच्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात 61.4% इतकं मतदान झालं होतं। याचाच अर्थ मागच्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत यंदा 3.7% मतदान वाढले। ही मतदानाची वाढलेली आकडेवारी निवडणुकीच्या निकालात निर्णायक भूमिका बजावू शकते, कारण यावरूनच सगळ्या पक्षांनी दावेदारी ठोकली आहे। मतदानाची टक्केवारी वाढते, त्यावेळी भाजपला फायदा होतो असं आपण नेहमीच बघितलेलं आहे। आताही चांगल्या प्रकारे वाढलेली आहे, त्यामुळे महायुतीला याचा फायदा होईल। महाविकास आघाडी महाराष्ट्रात 26 तारखेला सत्तेवर येते, 23ला निकाल लागतील, 26ला सरकार स्थापन करू। मतदारामध्ये एक पिरियड होतं की आपण मतदान केलं पाहिजे, यातून खूप आम्हाला फायदा झाला। भारतीय जनता पार्टी, शिवसेना, महायुतीचं सरकार 100% येईल। जो वोट पड़े हैं बड़े ही उत्साह से कांग्रेस के पीछे खड़े होते हुए मुझे दिखाई दिए। मंडळी, महाराष्ट्राच्या सत्तेच्या दावेदारीसाठी कारणीभूत ठरली आहे वाढलेल्या मतांची टक्केवारी। त्यावरच आपण आजच्या 0 अवरमध्ये विश्लेषण करणार आहोत। त्यासाठी आपल्यासोबत आहेत एबीपी माझाचे मुख्य संपादक राजीव खांडेकर, उपकार्यकारी संपादक सरिता कौशिक, भाजप आमदार प्रवीण दरेकर, काँग्रेस नेते अतुल लोंढे, राजकीय विश्लेषक प्रकाश पवार आणि मृणालिनी नांदिवडेकर। या मान्यवरांमधली चर्चा आपण थोड्याच वेळात पाहणार आहोत, पण सुरुवात आपण 2 महत्त्वाच्या ओपिनियन पोलनी करूया। पाहूयात ओपिनियन पोल। महाराष्ट्राचा महापोल आपण पाहतोय। सोर्स आहे ॲक्सिस माय इंडियाचा, विभाग आहे मुंबई आणि जागा आहे 36, ज्यामध्ये महायुतीची सरशी होताना पाहायला मिळते। महायुतीला 22 जागा मिळताना इथे पाहायला मिळतात, तर महाविकास आघाडीला 14। सोर्स आहे ॲक्सिस माय इंडियाचा। विभागनिहाय आपण हा सगळा पोल पाहतोय। तर कोकण ठाणे विभागामध्ये एकूण जागा आहेत 39, ज्यामध्ये महायुतीला 24 जागा मिळू शकतात असा अंदाज एक्झिट पोलनं वर्तवलाय, तर महाविकास आघाडीला 13 जागांचा अंदाज वर्तवलाय, तर इतर जागांचा अंदाज आहे तो 2 इतका। यापुढचा विभाग आपण पाहूया। पुढचा विभाग आहे मराठवाडा, जागा आहेत 46। महायुतीला इथे जागांचा अंदाज वर्तवलेला आहे तब्बल 30 जागांचा, महाविकास आघाडीला 15 जागांचा, तर इतर जे आहेत पक्ष त्यांना 1 जागा मिळू शकते असा ॲक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल सांगतोय। तर मराठवाड्यामध्ये 46 जागा आहेत, तर 30 जागा महायुतीला मिळू शकतात, महाविकास आघाडीला 15 जागा, तर इतर 1। तर उत्तर महाराष्ट्रामध्ये एकूण जागा आहेत 47, ज्यापैकी ॲक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल सांगतो महायुतीला 38 जागा मिळतील, महाविकास आघाडीला 7 जागा, तर इतर 2 जागा। पुढचा विभाग आहे विदर्भ, 62 एकूण जागा आहेत। महायुतीला या ठिकाणी जागांचा अंदाज वर्तवण्यात आहे 39चा, तर महाविकास आघाडीला 20 जागांचा, तर इतर जे पक्ष आहेत त्यांना 3 जागा मिळू शकतील। तर एकूण जागा आहेत, महाराष्ट्राचा आकडा जर पाहायचा झाला तर 288 जागा, ज्यापैकी भाजपला 98 ते 107 जागांचा अंदाज वर्तवलेला आहे, तर काँग्रेसला 28 ते 36 जागांचा अंदाज, शिंदेंच्या शिवसेनेला 53 ते 58 जागांचा अंदाज वर्तवलाय, ठाकरेंच्या सेनेला 26 ते 32 जागांचा अंदाज वर्तवलाय, तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 25 ते 30 जागांचा अंदाज वर्तवलाय, तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 26 ते 30 जागांचा अंदाज वर्तवलाय, तर इतर पक्षांना 6 ते 12 जागांचा अंदाज वर्तवलाय। आणि या एक्झिट पोलनुसार महायुतीची सरशी होते, महायुतीला तब्बल 178 ते 200 जागा मिळू शकतील असा ॲक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल सांगतोय, तर महाविकास आघाडीला 82 ते 102 जागांचा अंदाज वर्तवलेला आहे। दरम्यान ॲक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलमध्ये महायुतीला बंपर सीट मिळताना दिसतात। मग मुख्यमंत्री पदासाठी कुणाला पसंती, असाही प्रश्न नक्कीच उपस्थित होतो। तर महाराष्ट्राच्या जनतेची मुख्यमंत्री म्हणून कुणाला पसंती आहे, आपण तेही जाणून घेऊया। सोर्स आहे
ॲक्सिस माय इंडिया, एकनाथ शिंदेंना 31% लोकांनी मुख्यमंत्री म्हणून पसंती दिली आहे. देवेंद्र फडणवीसांना 12%, तर अजित पवार यांना 2% म्हणून मुख्यमंत्री पदासाठी लोकांची पसंती महाराष्ट्रातून पाहायला मिळते. तर उद्धव ठाकरेंना 18%, शरद पवारांना 5%, तर नाना पटोलेंना 2% इतकी महाराष्ट्राची मुख्यमंत्री पदासाठी पसंती पाहायला मिळते. तर प्रकाश आंबेडकरांना 3%, राज ठाकरेंना 2%, तर इतर किंवा माहिती नाही असं उत्तर देणाऱ्यांची संख्या आहे 6% इतकी. आणि यानंतर आपण पाहूया टुडेस चाणक्यचा एक्झिट पोल काय सांगतो, काय नेमकी आकडेवारी या चाणक्यच्या एक्झिट पोलची आहे. टुडे चाणक्यचा एक्झिट पोल सांगतोय महाराष्ट्राच्या एकूण जागा आहेत 288, महायुतीला 175 जागांचा अंदाज टुडे चाणक्यनं वर्तवलाय, तर महाविकास आघाडीला 100 जागांचा आणि इतर पक्षांसाठी 13 जागांचा अंदाज या एक्झिट पोलनं वर्तवलेला आहे. आणि याच सगळ्याबाबतचं आपण आता विश्लेषण करणार आहोत. त्यासाठी आपण चर्चेकडे वळूयात. त्यासाठी ओव्हर टू यू सरिता मॅडम. धन्यवाद दीपक. खरं तर 0 आवरची आपण सुरुवात नेहमीच 0 आवरच्या प्रश्नानं करत असतो आणि आज 0 आवरनं सुद्धा एक पोल घेतलेला आहे. त्या पोलचा प्रश्न आपण सर्वात आधी बघूया. 2019च्या तुलनेत यंदा विधानसभा निवडणुकीत मतदानात 3.7% वाढ. वाढलेल्या मतांमुळे फायदा कुणाला? तुम्हाला सांगायचं होतं महायुती की महाविकास आघाडी? याचं उत्तर सुद्धा आपण बघणार आहोत मात्र कार्यक्रमाच्या शेवटी. चर्चेला सुरुवात करूया. मी सर्वात आधी अतुल लोंढे आपल्याकडे येते. अतुलजी, काय सांगाल? हे 2 पोल्स आज आलेले आहेत आणि याच्यावरची आपली पहिली प्रतिक्रिया काय आहे? मोठी आघाडी या दोन्हीही एक्झिट पोल्सनं महायुतीला दिली आहे. आता एक्झिट पोलवर मी काहीच बोलणार नाही. जनरली आम्ही एक्झिट पोलवर चर्चेला कुठे गेलेलो पण नाही. पण मी हा जो वाढलेला आकडा आहे तो आपण सांगितला म्हणून आपल्या चॅनलला चर्चेसाठी आलो. मला याच्यामध्ये 2-3 मुद्दे सरिताजी फार स्पष्टपणे दिसतात. एक आहे की महागाईचा मुद्दा जो आहे तो फार मोठा होता. बेरोजगारीचा मुद्दा फार मोठा होता. विदर्भामध्ये आणि मराठवाड्यामध्ये सोयाबीनचा मुद्दा अतिशय मोठा होता. कारण की ज्या पद्धतीने सोयाबीनचं 4,892 MSP असताना 3,200नी विकावं लागत होतं आणि त्याच दरम्यान 250, पावणे 300 रुपये म्हणजे 25 ते 50 रुपयापर्यंत खाण्याचे तेलाचे भाव जे आहेत ते वाढलेले होते. त्याच्यानंतर इकडे शेतकऱ्यांकडे इथेनॉलच्या पॉलिसीचा एक मुद्दा जो आहे तो स्पष्ट दिसला आणि सहकार मंत्रालय जे आहे तो सहकार हा विषय राज्याचा असताना सुद्धा ज्या पद्धतीने केंद्राकडे एक नवीन मंत्रालय काढून ते संपवण्याचा प्रयत्न त्याच्याविरुद्ध एक रोष दिसत होता. आणि MPSCच्या परीक्षा आणि बाकी ज्या परीक्षा ज्या आहे त्याच्या संदर्भातला विषय पश्चिम महाराष्ट्रामध्ये विशेषतः शेतकऱ्यांच्या पोरांमध्ये फार मोठ्या प्रमाणावर होता. तर हे जे मुद्दे आहे हे मुद्दे कांद्याचा मुद्दा होता, कापसाचा मुद्दा होता. हे जे मुद्दे आहे अतिशय महत्त्वाचे. त्याच दरम्यान पुन्हा एक बातमी आली की हरभरा जो आहे तो हरभरा ऑस्ट्रेलियामधून इम्पोर्ट करणार आहे. 22 लाख बेल्स कापसाच्या ज्या आहेत त्या इम्पोर्ट केलेल्या आहे. आणि थँक्स टू तावडे साहेब त्यांनी फार मदत केली. आमची ऐन वेळेला धावून आले आमच्यासाठी ते. आणि हितेंद्र ठाकूर साहेबांनी सांगितलं की वरिष्ठ नेता BJPच्या त्यांनी आम्हाला टिप दिली. तो त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे म्हणा, त्यांनी काय कोणी काय दिलं. असे म्हणजे प्रत्येक ठिकाणी कुठे दारू, कुठे कॅश. शिंदे सेनेचे त्यांचं नाव मला आता आठवत नाही. नाशिकच्या एका हॉटेलमध्ये 2 करोड त्यांच्याकडे कॅश सापडली. ते रंग्यात पकडले गेले. पण कुठेच काही कोणावर अशी विशेष कारवाई जी आहे ती होत नाही. फ्री अँड फेअर इलेक्शनचा प्रश्न जो आहे तो सुद्धा उपस्थित होत होता. तर हे सर्वात मला 3 मुद्दे जे महत्त्वाचे दिसले. तो पहिला मुद्दा होता तो बेरोजगारी आणि महागाईचा आणि दुसरा मुद्दा शेतकऱ्यांचा ॲग्रेरियन डिस्ट्रेस ज्याला म्हणतो आपण. हा मुद्दा मला दोन्ही मुद्दे हे फार मोठे दिसले. हायपर लोकल आपण जे म्हटलं ते बरोबर आहे. महाराष्ट्रामध्ये अग्रेरियन डिस्ट्रेस हा होता. सोयाबीन, कापूस हे प्रश्न ऐरणीवर होते. मात्र असं असताना सुद्धा अशा पद्धतीचे आकडे आज आलेले आहे. प्रवीणजी, आपल्याला आनंद नक्कीच होत असेल, तो आम्ही समजू पण शकतो. मात्र कालच्या पोलचे आकडे आणि आज हा फरक जो आहे काय म्हणाल? काय नाही, मी या पोलचं स्वागतच करतो. कारण शेवटी आमच्या बाजूनं त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जागा येत आहेत असं जेव्हा पोल सांगतो तेव्हा मी काही
शांत बसायचं काही कारण नाही किंवा नाराजी व्यक्त करायचं कारण नाही. परंतु आपण 10-12 जे काही पोल या ठिकाणी 2 दिवसामध्ये त्या ठिकाणी दिसत आहेत, त्याच्यामध्ये एखादा अपवाद जर सोडला तर त्या ठिकाणी सगळे पोल एवढं नक्की सांगतायत, जागा कोण कमी जास्त दाखवत असतील की महायुतीचं सरकार या राज्यामध्ये या ठिकाणी येतंय, हे निर्विवाद या ठिकाणी या पोलच्या माध्यमातून दिसतंय. परंतु पोल सर्वश्रेष्ठ असतो का? तर अजिबात नाही. पोलवर भरवसा ठेवून आम्ही त्या ठिकाणी आडाखे बांधतो का? अजिबात नाही. भारतीय जनता पार्टी किंवा महायुती हे पक्ष किंवा त्या पक्षाचे नेते हे परिश्रमावर त्या ठिकाणी विश्वास ठेवणारी लोक आहेत, मेहनतीवर विश्वास ठेवणारी लोक आहेत. त्याचबरोबर विकासाच्या मुद्द्यावर आणि गरिबांच्या कल्याणासाठी ज्या योजना आहेत त्यावर भर ठेवणारा आमचा पक्ष आहे. खरं म्हणजे जे आमचे मित्र अतुल लोंढे मागाशी सगळा अजेंडाच वाचून दाखवत आहेत, तो आपण प्रचार संपेपर्यंत महाराष्ट्राला मांडला, दाखवला आणि त्याच्यामुळे त्याच्यावरच निकाल परवा 23 तारखेला येणार आहे. आणि त्याच्यामुळं मतांचं पोलरायझेशन लोकसभेला काही लोकांनी वेगवेगळे इश्यू करून नॅरेटिव्ह सेट करून करण्याचा प्रयत्न केला. परंतु यावेळेला आम्ही विकासाबरोबर, महाराष्ट्राच्या प्रश्नाबरोबर की बाबा तुष्टीकरण योग्य नाही आणि मग देश आणि धर्मासाठी सुद्धा आम्ही एक झालं पाहिजे, अशा प्रकारचं धर्मयुद्ध, महाराष्ट्र धर्म हाही एक नारा माननीय मुख्यमंत्री आमचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी त्या ठिकाणी दिला. आणि त्याच्यामुळे सुद्धा पोलरायझेशनच करण्याचा एक प्रकार आहे असं म्हटलं जात आहे. शेवटी तुम्ही सुद्धा पोलरायझेशन करूनच मतं स्वतःकडे ओढण्याचा प्रयत्न केला. याच्यामध्ये नाही, नक्कीच याच्यामध्ये जर त्या ठिकाणी एक आहे तो सेफ आहे, याच्या मागची भूमिका तीच आहे की आम्ही आज एकत्र येण्याची आवश्यकता आहे. आम्ही त्या ठिकाणी एक जर त्या ठिकाणी व्यवस्थित राहिलो तर अशा प्रकारची ज्या काही प्रवृत्ती वाढीस लागतात त्यांना थांबवण्याची त्या ठिकाणी गरज आहे की सर्वजण आम्ही म्हणजे नक्की तुमच्या राष्ट्रवादी विचारानं प्रेरित झालेले आम्ही म्हणजे 100% त्या ठिकाणी हिंदू आहेत हे सांगायला आम्हाला लाज वाटायचं काही कारण नाही आहे. परंतु त्याचबरोबर देशभक्तीनं प्रेरित झालेला नागरिक जर या ठिकाणी देशविघातक प्रवृत्तींना साथ देणारे असतील, काँग्रेसने त्या ठिकाणी ज्या 17 मागण्या होत्या त्या मागण्यांमध्ये काय होतं? ठीक आहे, मुस्लिमांनी आरक्षणाची मागणी केली, पोलिसांना आरक्षण द्या, परंतु सगळ्यात वाईट मागणी काय होती तर 12 ते 24च्या दरम्यान ज्या दंगली झाल्या त्या दंगलीतल्या गुन्हे ज्यांचे होते ते मागे घ्या, त्या गुन्हेगारांना सोडून द्या. म्हणजे हा कुठला प्रकार? विशिष्ट अशा प्रकारच्या लोकांचं लांगुलचालन होत असेल आणि जर आम्ही त्या ठिकाणी देशभक्तीच्या उद्देशानं त्या ठिकाणी धर्मयुद्ध म्हणून बोललं तर त्याचं आम्हाला काहीच वाईट वाटत नाही. त्याच्यावर आम्ही त्या ठिकाणी ठाम आहोत. नव्हे आमच्या पक्षाने नेत्यानं सुद्धा त्यावर भूमिका त्या ठिकाणी मांडलेली आहे. खरं तर आपल्या दोघांच्याही भूमिकांवर आणि ह्या पोलवर मला राजीव खांडेकरांकडे जायचंय, मात्र त्याआधी अतुल लोंढे एक छोटीशी तुमची याच्यावर प्रतिक्रिया. नाही बघा, आता यांनी म्हटलं की संविधानाचा फेक नरेटिव्ह होता. मग अनंत हेगडे असतील, अनंतकुमार हेगडे हे मंत्री राहिलेले, संविधानिक पदावर राहिलेले, अरुण गोविल हे खासदारकीचे कॅन्डिडेट, ज्योती मिर्धा या खासदारकीच्या कॅन्डिडेट, लल्लू सिंग हे अयोध्येमधून हारले ते यांचे कॅन्डिडेट. यांनी जेव्हा म्हटलं, आणि बिबेक देब्रॉय जे यांचे ॲडवायझर होते त्यांनी सांगितलं वी द पीपल ऑफ इंडिया अँड युनियन ऑफ स्टेट्स, या 2 लाईनची काही गरजच नाही, काढून टाकलं पाहिजे. त्याच्यावर देवेंद्र फडणवीसपासून तर नरेंद्र मोदीजींपर्यंत कोणीतरी त्याच्यावर ऑब्जेक्शन घेतलं किंवा त्यांच्यावर कारवाई केली का? म्हणजे यांच्या मनातली जी गोष्ट होती ती गोष्ट बोलून दाखवल्यानंतर आम्हाला 400 पार कशासाठी पाहिजे याच्यावर कुठली कारवाई न होणं हा एक महत्त्वाचा मुद्दा होता. त्यानंतर यांनी काय केलं, यांनी सकाळ पेपर, मी आता नावच घेतो, सकाळ पेपरच्या माध्यमातून ते एक फेक तयार केलं आणि सिद्धिविनायकवर वक्फ बोर्डनी दावा केलेला आहे अशा पद्धतीचा फेक नॅरेटिव्ह चालवण्याचा प्रयत्न केला. वक्फ बोर्डवर याचा दावा त्याचा दावा. मला आज स्पष्ट प्रश्न विचारायचा आहे, निवडणूक संपलेली आहे, काय मुसलमान या देशाचे नागरिक नाही आहेत का? तुम्ही हे 17 अजेंडे तुम्ही फेक नॅरेटिव्ह जे पसरवण्याचा प्रयत्न करतायत, कोणी कसं सोडू शकतो? काय आम्ही योगी आहे का स्वतःवरचे गुन्हे परत घेऊन घ्यायला? कसं काय गुन्हे परत घेणार आहे? हायकोर्ट ऐकतं का? हे हायकोर्टचा सरळ निर्णय आहे की अशा पद्धतीनं कोणतेही याच्यातले गुन्हे जे आहे दंगलीतले ते कोणतंही सरकार परत घेऊ शकत नाही, हे हायकोर्टचं वर्डिक्ट आहे आणि आम्ही त्याला हो म्हणू. म्हणजे हे याला म्हणतात फेक नॅरेटिव्ह. असं नाही आहे. या देशाचे सगळे नागरिक, आता पहा ना तुम्ही, करा तुम्ही आता अदानींवर चौकशी, केण्याचा पण ऑर्डर रद्द झालेला आहे. देशाच्या बँका बुडण्याची परिस्थिती पुढल्या 15 दिवसात नाही आली तर तुम्ही बघा.
तिथे बांगलादेशने एन्क्वायरी सुरू केलेली आहे, अमेरिकेने चार्जेस फ्रेम करून अरेस्ट वॉरंट काढलेला आहे. म्हणजे त्यांनी जो पैसा घेतलेला आहे या बँकांमधनं देशाच्या, त्या बँकांचा पैसा बुडेल ना आता. तुम्ही बघा काय काय परिस्थिती होते. मग एक आहे तो सेफ आहे, राहुलजींनी सकाळी सांगितलं आपण दोघं एक आहे तर सेफ आहो, कारण ती एन्क्वायरी केली तर त्यांच्यापर्यंत ती एन्क्वायरी पोहोचणार आहे. असे अनेक मुद्दे होते. आता मला त्याच्यावर बोलायचं नव्हतं, मी फक्त जे मुद्दे होते त्याच्यावरच बोललो होतो. पण या देशामध्ये हिंदू मुस्लिम करून तुम्हाला या देशाचे तुकडे करायचे आहे का? 1940 मध्ये अशाच पद्धतीचं वातावरण जिन्नांनी केलं होतं आणि हिंदू महासभेने केलं होतं. आमची विनंती आहे, अतुलजी, विकास केला, विकासावर मागा हो, कशाला करता ओबीसी मराठा, कशाला करता हिंदू मुसलमान, सगळे नागरिक आहे या देशाचे. अतुलजी, आपली भावना कळली. मी राजीव खांडेकर आपल्याकडे येते. एकंदरीत सातत्यानं आकड्यांवर आपण कालही चर्चा करत होतो, मात्र बटेंगे तो कटेंगे किंवा एक है तो सेफ है इथंच हा संपूर्ण मुद्दा जातो. आज आलेले आकडे, एकंदरीत हा जो सगळा निवडणुकीचा फोकस, या सगळीकडे कसं बघता आपण? नाही, मला असं वाटतं की आजचे जे दोन्ही पोल आहेत, ॲक्सिस माय इंडिया आणि टुडे चाणक्यचे, ते म्हणजे भाजपला सुद्धा सुखद आश्चर्याचा धक्का देणारे ठरणारे आहेत. भाजपच्या जितक्याही नेत्यांशी बोलणं झालं, चर्चा झाली, म्हणजे ही निवडणूक खूप अटीतटीची आहे आणि तशीच लढली गेली, हे काही वेगळं सांगायची गरज नाही. आणि त्यामुळं दोन्ही बाजूंनी आपलं सरकार येईल असं जेव्हा दावे केले जात होते महाविकास आघाडीकडूनही आणि भाजपकडूनही, तेव्हा 155-60चा आकडाच दोन्ही बाजूंनी दिला जात होता, आजही दिला जातोय. पण त्या दाव्यांना, म्हणजे ज्या भाजपच्या किंवा काँग्रेसच्या हे जे दावे आहेत इतक्या अटीतटीनं लढलं जाईल आणि तसे निकाल येतील, त्याच्या खूप पुढं आजचे जे सर्वेतले आकडे आहेत ते घेऊन गेलेत. म्हणजे हरियाणामध्ये भाजपचे अनेक नेते खासगीमध्ये असं सांगत होते की सरकार येणं अवघड आहे आणि डबल डिजिटमध्ये आलो तरी छान आहे, 20पर्यंत आम्ही मजल मारू. पण प्रत्यक्षामध्ये तिथं निकालामध्ये खूप मोठी कमाल झालेली दिसली. आता हे जे आकडे आहेत ते तसेच कमाल दाखवणारे आहेत. आता याच्यामध्ये जर आपण बघितलं तर म्हणजे आपण आता ते दाखवले आकडे, त्याच्यामध्ये मला सगळ्यात जर भाजप म्हणजे खरंच जर तसे आकडे असतील तर ते भाजपसाठी फार सुखावणारे ठरतील. त्याच्यामध्ये मला स्वतःला ज्या आकड्यांच्या बद्दल आश्चर्य वाटते ते मराठवाड्यामध्ये 46 पैकी भाजपला 30 जागा मिळतील असं हा सर्वे सांगतो ॲक्सिसचा. विदर्भामध्ये 39 जागा भाजप जिंकेल असा हा सर्वे सांगतो. तर आता म्हणजे 4 महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये खास करून ह्या दोन भागांमधलं मराठवाडा आणि विदर्भ, तिथं भाजपची स्थिती फार दारुण झाली होती आणि भाजप तिथं स्थिती सुधारवण्याचा प्रयत्न करते, तिथली परिस्थिती बदलती आहे असा दावा भाजपकडून केला जातोय किंवा केला जात होता. तिथंच ह्याच भागामध्ये मुख्यत्वे सोयाबीनचा प्रश्न गेल्या काही दिवसांमध्ये फार उग्र रूप धारण करून आहे, कापसाचा प्रश्न आहे आणि त्यामुळं ह्या सगळ्याचा फटका आणि लोकसभेमध्ये ज्या प्रकारे मतदान झालं होतं त्याचा एक तोही भाग असं गृहीत धरून इथं महायुतीचा परफॉर्मन्स मागच्या म्हणजे लोकसभेच्या तुलनेमध्ये बरा असेल, पण 19चे आकडे त्यांना गाठता येतील का असा प्रश्न निर्माण करण्याजोगी स्थिती होती. पण ह्या सर्वेमध्ये जे आकडे दिसत आहेत ते मागच्या वेळचे 19च्याही आकड्यांच्या पलीकडं ते भाजपच्या पदरात दान टाकतात. म्हणजे महायुतीच्या पदरामध्ये मतांची ही जी टक्केवारी आहे त्याच्यामध्ये कोकण आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये 50-53% मतदान महायुतीच्या बाजूनं होईल असा अंदाज आहे. मुंबईमध्ये टक्कर दिसते 45%, 43%. कोकणामध्ये मात्र 50% आणि 33%. विदर्भामध्ये परत आश्चर्य वाटवणारं आहे की त्याच्यामध्ये हा सर्वे सांगतो की विदर्भामध्ये महायुतीला 48% मतं मिळतील आणि महाविकास आघाडीला 36% मतं मिळतील. पश्चिम महाराष्ट्रामध्ये 48% मतं युतीला मिळतील आणि 41% मतं आघाडीला मिळतील. मला असं वाटतं की एज महायुतीला आहे असं कालपासूनचे सगळे जे पोल आहेत, सर्वे आहेत ते जरी सांगत असले तरी त्याच्या खूप म्हणजे 4 ढांगा पलीकडे जाऊन ह्या सर्वेनं त्यांचे अंदाज दिलेले आहेत. निवडणुकीमध्ये म्हणजे बऱ्याचदा असं होतं की तुमचे अंदाज आडाखे हे साफ चुकतात, ह्याही वेळेला ते चुकू शकतात. एक गोष्ट मात्र आहे की मतांचा वाढलेला टक्का आणि त्याच वेळेला महाविकास आघाडीला काळजी त्यांची वाढवणारी गोष्ट ज्याच्याबद्दल कालपासून बोललं जाते
ते या निवडणुकीमध्ये मुस्लिम मतदान जे आहे ते लोकसभेच्या वेळेला ज्या प्रमाणे झालं होतं तसं झालेलं नाही अशा चर्चा आहेत. मागच्या निवडणुकीमध्ये 70, 75, 80% मुस्लिम मतदारांनी त्यांचा मतदानाचा हक्क बजावला होता. या वेळेला तो आकडा 35-40% आलेला आहे असं बोललं जातंय. जर तशी स्थिती असेल तर मग त्याचा परिणाम नक्कीच निकालांवर दिसेल, त्याचा फायदा महायुतीला होईल आणि त्याचं नुकसान जे काही आहे ते महाविकास आघाडीला सहन करावं लागेल असं आता तुर्तास मी म्हणेन. नक्कीच. प्रशांतजी, मी आपल्याकडे येते. राजीवनं मला वाटतं आपल्याला सगळ्यांना अतिशय सविस्तर सांगितलेलं आहे की या पोलमधले आकडे काय सांगतात. तर मी आपल्याला विचारीन की कालचे सगळे पोल एका बाजूला आणि आजचे 2 पोल हे एका बाजूला, एकंदरीत काल जे पोल असतात आणि हा जो काळ जातो त्यानंतर जे आजच्या दिवशी संध्याकाळपर्यंत जे एक्झिट पोल येतात, या वेळेत ही जी काही हा जो काही वेळ लागलेला आहे, काल संध्याकाळी 6 वाजता येणारे पोल आणि आज संध्याकाळी 6 वाजता येणारे पोल, हा वेळ मिळाल्यामुळे काही फरक पडू शकतो का आकड्यांमध्ये? प्रकाशजी, आपल्यासाठी प्रश्न आहे हा. प्रशांतजी, माझा आवाज प्रशांतजी, मला असं वाटतं की प्रकाशजी, आपल्यापर्यंत माझा आवाज पोहोचतोय का? प्रशांत म्हणाले आहात, मला अजून माफ करा प्रकाशजी, आपल्यापर्यंत माझा आवाज पोहोचतोय. प्रश्न हा आहे की काल आलेले पोल्स जे आहेत तिथं कोणीही मागे पुढे असला तरी जी एकमेकांच्या मधला जो डिफरन्स होता तो कमी होता. काटेकी टक्कर जी आपण बोलत होतो तो कालच्या पोल्समध्ये दिसत होता. मात्र आज एक बराच काळ गेल्यानंतर आजचे जे एक्झिट पोल झाले तिथं हा फरक खूप मोठा झालाय. माझा प्रश्न आपल्याला हा आहे की वेळ मिळाल्यामुळे एक्झिट पोल्समध्ये हा फरक आलाय का? कुठल्या पद्धतीनं हे पोल्स केल्या जातात ज्यामुळे हा फरक आपल्याला आज दिसतोय? मला असं वाटतं की हा उशिरा पोल आला याच्याबद्दल त्यांच्यावरती थोडा विश्वास व्यक्त करायला जागा शिल्लक राहते. याचं कारण असं आहे की घाई गडबडीने पोल करणं म्हणजे एका अर्थाने त्याच्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम क्रिएट होत असतो. परंतु एकूणच यांच्या पोलमध्ये जे आकडेवारी दाखवलेली आहे ते आश्चर्य या प्रकारची आहे. याचं कारण काय तर आपण साधारणपणे महाराष्ट्राचं राजकारण हे केवळ पार्टी पॉलिटिक्स नाही तर पार्टीच्या पलीकडे गटांचं पॉलिटिक्स आहे. त्याच्यामुळे जे मतदानाची टक्केवारी वाढलेली आहे ती साधारणपणे 288 पैकी कमीत कमी 100 मतदारसंघामध्ये त्रिकोणी, चौकोनी, पंचकोनी लढती झाल्या. त्यांच्या गटांची मतांची टक्केवारी वाढलेली आहे. हा एक अत्यंत महत्वाचा निष्कर्ष आपण विसरून चालणार नाही. याच्यामुळे मला असं वाटतं की जरी यांनी मतांची टक्केवारी वाढवलेली असली तरी सुद्धा ती टक्केवारी कुणाकडे जास्त दाखवण्याचा प्रयत्न केलाय याच्यावरती आधारित निष्कर्ष निघालेला असावा. परंतु असं होण्याची शक्यता फार कमी आहे. याचं कारण महाराष्ट्राचं राजकारण कुठंही एकसंघ नाही आणि महाराष्ट्राचं राजकारण एकसंघ आहे हे या पोलमधून दिसतं. म्हणजे पोल चित्र दाखवतो की महाराष्ट्राचं राजकारण एकाच प्रकारचं आहे, एकसंघ आहे आणि वस्तुस्थितीत महाराष्ट्राचं राजकारण प्रत्येक विभागातलं दुसऱ्या विभागापेक्षा वेगळं आहे. एवढंच नव्हे तर एका विभागात एक पक्ष, एका मतदारसंघात एका गटाचं राजकारण आणि दुसऱ्या मतदारसंघात दुसऱ्या गटाचं राजकारण ही सुद्धा वस्तुस्थिती खरी आहे. यामुळे मला जे असं फिलिंग होत आहे की जातीच्या वर जाऊन सुद्धा हे राजकारण गेलेलं आहे, धर्माच्या वरती सुद्धा राजकारण गेलेलं आहे, परंतु गटांना क्रॉस करून राजकारण पुढे गेलेलं नाही. याच्यामुळे जरी मतांचा टक्का वाढला तरी पार्ट्यांची अवस्था ही जुनीच असण्याची शक्यता दाट आहे. अत्यंत महत्वाचा असा हा मुद्दा आहे राजीव. हाच खरं तर हाच प्रश्न म्हणून मी आपल्याकडे घेऊन येते. जे आता आपल्याला पवारजी म्हणाले त्यावर
आपले काय प्रतिक्रिया? नाही, मला बरोबर आहे की आपल्याकडे आपण बघतो की म्हणजे आपल्याकडे रिजन्स, प्रत्येक रिजनला म्हणून एक स्वतःचं एक व्यक्तिमत्व आहे आपण म्हणू शकतो. विदर्भ वेगळ्या पद्धतीने विचार करतो, मराठवाडा वेगळ्या पद्धतीने विचार करतो, कोकणाची मानसिकता वेगळ्या पद्धतीनं ते व्यक्त होतात आणि त्यामुळं आपल्याला निवडणुकांमध्ये त्याच पद्धतीनं माणसं विचार करून मतदान करतात आणि निकाल येतात असं दिसतं. या पोलमध्ये म्हणजे आत्ता अशी स्थिती आहे की मुळामध्येच इतके पक्ष निर्माण झाल्यानंतर इतक्या जणांच्या राजकीय महत्त्वाकांक्षा जेव्हा फुलल्या होत्या आणि त्यांना आमदारकी ही सगळ्यांनाच खुणावणारी राजकारणातली अशी गोष्ट आहे की जिथं आपण ती मिळवावीच असं वाटतं आणि या खेपेला 6-6 पक्ष होते, त्यातल्या 2-2च जणांना संधी मिळाली प्रत्यक्ष निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची आणि त्यामुळे 4-4 जणांचे अपक्ष, बंडखोरी आणि त्याशिवायचे वेगळे परत पक्ष आणि कोणत्याही पक्षाशी संबंधित नसलेले लोक असे या निवडणुकीमध्ये उतरलेले आहेत. आणि या अटीतटीच्या लढतीमध्ये जेव्हा 2 लाख 3 लाखाचंच मतदान आहे आणि 50-60 हजार मतं मिळाली तर तुम्ही निवडून येऊ शकता. तर त्यामुळं या वेळेला खूप मोठ्या संख्येनं बंडखोर इतर असे लोक निवडून येतील असं म्हटलं जात आहे. प्रत्यक्षात काय होईल ते आपल्याला दिसेल, पण या पोलमध्ये 6 ते 12 एवढाच आकडा तो ठेवलेला आहे. अनेक ठिकाणी म्हणजे आपण विदर्भात म्हटलं, मराठवाड्यात म्हटलं, महाराष्ट्राच्या प्रत्येक भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बंडखोरी, काही वेळेला महायुतीमध्येच मैत्रीपूर्ण लढत, काही ठिकाणी महाआघाडी जसं सोलापूरसारख्या ठिकाणी महाविकास आघाडीमध्येच एकमेकांशी जुंपलेली अशा प्रकारची स्थिती आहे आणि त्याचा परिणाम आपल्याला या निकालामध्ये दिसणार आहे. आता ह्या पोलमधून जे म्हणजे एकतर्फी पूर्णपणानं निकाल लागेल असं जे भाकीत आहे ते शेवटी असं आहे की निकालामध्ये काहीही होऊ शकतं आणि अनेकदा म्हणजे सगळ्यांचे आडाखे चुकवून निकाल येतात हे आपण अनेक वार अनुभवलेलं आहे. आत्ताच्या स्थितीमध्ये खरंच असं झालं तर तो खूप आश्चर्याचा धक्का असेल. तो जितका भाजपसाठी असेल, जितका महाविकास आघाडीसाठी असेल, महायुतीसाठी असेल, तेवढाच राजकीय जे अभ्यासक आहेत, जे निवडणुका जवळून बघतायत त्यांच्यासाठी सुद्धा असेल असं मला वाटतं. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत मतदानात वाढ झाली हे आपण पाहिलं, पण मतदारसंघनिहाय काय स्थिती आहे हे देखील आपण पाहणं तितकंच गरजेचं ठरतं. महाराष्ट्रातल्या सध्याच्या सरकारच्या मंत्र्यांच्या मतदारसंघात किती टक्के मतदान वाढलंय यावर आपण चर्चा करणार आहोत, पण त्याआधी कोणकोणत्या मतदारसंघात किती टक्के मतदानाची वाढ झाली ती देखील आपण जाणून घेऊया. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मतदारसंघ आहे कोपरी 5 पाखाडी. मतांची टक्केवारी 2019 साली होती 49.20%, तर 2024 मध्ये ही टक्केवारी झाली 59.85. फरक पडलेला आहे 10.65% इतका. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मतदारसंघ नागपूर दक्षिण पश्चिम. 2019 साली टक्केवारी होती 50.2%, तर 2024 साली हीच टक्केवारी गेलेली आहे 54.49% आणि मतदानामध्ये वाढ झालेली आहे 4.47% इतकी. दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार मतदारसंघ बारामती. 2019 साली टक्केवारी होती 68.82, यंदा आहे टक्केवारी 71.3%. मतदान वाढलेलं आहे 2.48% इतकं. रवींद्र चव्हाण मतदारसंघ डोंबिवली शहर. 2019 साली टक्केवारी होती 40.82%, यंदा टक्केवारी आहे 56.19%. मतदानामध्ये वाढ झालेली आहे 15.37% इतकी. सुरेश खाडे मतदारसंघ मिरज. 2019 साली टक्केवारी होती 55.15, यंदा आहे टक्केवारी 65.60. मतांची टक्के वाढली, मतांच्या टक्केवारीत वाढ झाली 10.45 इतकी. विजयकुमार गावित मतदारसंघ नंदुरबार. 2019 साली मतांची टक्केवारी होती 55.59, 2024 साली मतांची टक्केवारी पोहोचली 64.54 इतकी. वाढ झालेली आहे 8.95% इतकी. दादा भुसे मतदारसंघ मालेगाव बाह्य. 2019 साली टक्केवारी होती 59.70, 2024 साली टक्केवारी पोहोचलेली आहे 67.54 वर. फरक पडलेला आहे मतांच्या टक्केवारीत 7.84% इतकी वाढ पाहायला मिळते. पुढचे मंत्री आहेत संजय बनसोडे मतदारसंघ उदगीर. 2019 साली टक्केवारी होती 60.21, 2024 साली पोहोचलेली आहे 67.11. मतांच्या टक्क्यांमध्ये वाढ झाली 6.9% इतकी.
तर छगन भुजबळ मतदारसंघ येवला नाशिक 2019 साली टक्केवारी होती 67.77. 2024 साली मतांची टक्केवारी पोहोचली 74.5%. मतांची वाढ झालेली आहे 6.73% इतकी. तर पुढचे मंत्री आहेत मंगलप्रभात लोढा, मतदारसंघ आहे मलबार हिल. 2019 साली टक्केवारी होती 46.99. यंदा टक्केवारी आहे 52.53% इतकी. मतदान वाढलेलं आहे 5.57%. आणि याचबद्दल आपण पुन्हा एकदा आपल्या मान्यवरांकडे वळणार आहोत. मी पुन्हा एकदा सरिता मॅडमकडे टॉस देतोय. मॅडम, टॉस टू यू. सर्वात आधी अतुलजी, मी परत आपल्याकडे येते. मुख्यमंत्री यांच्या मतदारसंघामध्ये जर टक्केवारीमध्ये ही वाढ झाली आहे तर ह्याचं कारण नक्की काय आहे? लाडकी बहिणीचा परिणाम दिसतोय का? नाही, आपण बघितलं असेल की सगळ्यांनीच मतदान बाहेर काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि आपण स्वतः ओळखतात की दक्षिण पश्चिमची लढाई ही अतिशय म्हणजे काटेकी टक्कर ज्याला म्हणतात सरिताजी, तशी काटेकी टक्कर जी आहे ती दक्षिण पश्चिममध्ये अगदी स्पष्टपणे दिसते आहे. मी त्याच्यापेक्षा जास्त काही भाष्य करणार नाही, पण 3-4 सभेला मी पण गेलेलो होतो. मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वेगळा होता. आता आपल्याला माहित आहे बजाजनगर, लक्ष्मीनगर. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे जवळजवळ 10% अधिकची चा फरक पडलेला आहे. कोपरी पाचपाखाडीमध्ये आपल्याला लाडकी बहीण, प्रेमाची लढाई आहे ना, ती प्रेमाची लढाई असल्यामुळे दोन्ही नाही, तिथे ती प्रेमाची लढाई आहे ना दोन्ही शिवसेनेची. त्यामुळे तिथे सगळ्यांनी मतदार बाहेर काढले असेल. आणि केदार दिघे हे पुतणे आहेत आनंद दिघेंचे. त्यामुळे तिथली लढाई जी आहे ती लढाई पण बघायला पाहिजे आपण कशी होते. इथून मी सांगू शकणार नाही, पण दक्षिण पश्चिमच्या लढाईबद्दल मी जे बोललो सरिताजी, आपण विदर्भाबद्दल मतदारसंघ केला होता. दक्षिण पश्चिमची लढाई पण खूप चांगली झालेली आहे. आणि त्या लढाईमध्ये असं दिसतं की काहीही पण होऊ शकतं नागपूरमध्ये, अशा पद्धतीची ती लढाई झालेली आहे. आणि विदर्भामध्ये ज्या पद्धतीचा सोयाबीनचा जो प्रश्न होता, बेरोजगारीचे हे 2 प्रश्न आणि महागाई, हे 3 प्रश्न अतिशय मोठे होते. आपण बोलत असताना लोक त्याला रिस्पॉन्ड करायचे, लोक त्या गोष्टीवर असं वाटायचं की आपल्याशी संवाद साधत आहे. तर ज्याच्यामुळे जो टक्का वाढलेला आहे तो टक्का वाढलेला दिसतो. तुम्ही 7 ते 9, 9 ते 11 जे मतदान सांगता आपल्याला, 11 ते 1 वाजता सांगतात, 3 वाजता, 5 वाजता, ते कॉन्स्टंटली वाढलेलं आहे. एकतर काय होतं, वातावरण चांगलं होतं. असं दुपारी खूप ऊन होतं असं पण नव्हतं विदर्भात पण. आणि वातावरण चांगलं असल्यामुळे कंटिन्यू दिवसभर जे आहे ते मतदान होत गेलेलं आहे. आता हे बघायला पाहिजे की महिलांचं मतदान किती झालं आणि पुरुषांचं मतदान किती झालं. बऱ्याच ठिकाणी पुरुषांचं मतदान हे जास्त झालेलं आहे, संख्या जास्त होती. आपण पाहिलं असेल की 9 करोड 25 लाखाच्या आसपास मतदान होतं. त्यातलं एक जवळपास 50 लाख मतदान पुरुषांचं जास्त होतं. हे जरा महाराष्ट्रासाठी काही भूषणावं नाही आहे. म्हणजे इथे सेक्स रेशो जो आहे तो किती स्क्यूड आहे हे पण याच्यामध्ये आपल्याला दिसून येतं. पण एकंदरीत खूप लाडक्या बहिणीचा विषय होता, ते महागाईचा विषय तेवढाच मोठ्या प्रमाणावर दिसत होता. त्याच्यामुळे खूप जास्त प्रेडिक्शन जे आहे ते आता कोणीच करू शकत नाही. म्हणजे आता मी बऱ्याच चॅनलवर होतो जे खूप होते, CSDSचा सर्वे जो आहे त्यांनी तर जवळजवळ 61-62 जागा सोडून दिलेल्या आहे की याच्यावर आम्ही प्रेडिक्टच नाही करू शकत. तर हे अशा पद्धतीची निवडणूक, हायपर लोकल निवडणूक जी आहे ती हायपर लोकल निवडणूक झालेली आहे. आणि आम्हाला असं वाटतं की आम्ही विदर्भामध्ये 40च्या जवळपास जाऊ आणि मराठवाड्यामध्ये सुद्धा आम्ही 30 क्रॉस करू, असा जो सर्वे जो आहे तो आमचा स्पष्टपणे सांगतोय. आणि सरप्राइझिंगली मुंबईमध्ये आम्ही चांगलं करतोय. मुंबईमध्ये जे आम्हाला वाटत होतं त्याच्यापेक्षा आमच्या 1-2 सीट जास्त होतात आहे. आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये बरोबरीमध्ये सुटलेलं आहे. थोडंसं कोकणमध्ये आम्हाला चिंतेचा विषय आहे, पण मला असं वाटतं की ह्या 2 रिजनमध्ये आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये 70 पैकी जवळजवळ 45च्या आसपास आम्ही जागा जिंकतो आहे. आमच्या सर्वेप्रमाणे किंवा आमचं जे कॅल्क्युलेशन आहे त्याच्याप्रमाणे मी बोलतो आहे. तुमच्या सर्वेमध्ये सगळ्यात जास्त जागा तुमच्या तिघांपैकी कोण जिंकतंय? आता त्याच्यामध्ये जाऊ नये आपण सरिताजी. ते कसं आहे, तुम्ही किती प्रयत्न केला तरी महाविकास आघाडी म्हणूनच मी बोलणार. त्याच्यामध्ये आपण जाऊ नाही आहे. आम्ही 102 जागा लढलो तर ऑब्व्हियसली आम्ही जास्त जागा लढलो तर जास्तच जिंकणार. जसं सर्वात जास्त 6 पक्षामध्ये 170च्या जवळपास, 152 ऑफिशियली आणि मैत्रपूर्ण लढत असं म्हणून 170च्या जवळपास BJP लढताना दिसते एकटा पक्ष. तर अशा पद्धतीने आम्ही पण 102-103 जागेवर आम्ही पण लढलेलो आहोत. 96 जागेवर जवळपास शिवसेना लढली आहे, 86 जागेवर राष्ट्रवादी लढलेली आहे. आपल्या आपल्या याच्यात दिलेले आहे. मला असं वाटतं खूप काटेकी टक्कर झालेली आहे. पण अँटी इन्कम्बन्सी, अँटी इस्टॅब्लिशमेंट व्होट जे आहे ते दिसत होतं असं माझं तरी स्वतःचं ऑब्झर्वेशन आहे. मी म्हणजे काही दावा नाही करणार. ते एक्झिट पोल म्हणजे आता सगळा म्हणजे खुळखुळा झाला आहे त्याचा. कोणी लोक म्हणजे नंतर हसतात 23 तारखेला काय होईल, सोशल मीडियावर बघा.
तर ते मला असं वाटतं की 23 तारखेला निकाल मात्र जे आहे ते महाविकास आघाडीच्या बाजूने लागतील अशा पद्धतीचा आमचा कयास आहे, आमचा अंदाज आहे तो. प्रवीणजी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं प्रचंड मेहनत घेतली आणि त्याबद्दल ह्या खेपेला सगळेच जण बोलतात आहेत. 100% मतदान व्हावं अशीच त्यांची इच्छा होती. हा जो वाढलेला आकडा आहे ह्याकडे आपण कसं बघता? हा संघाच्या प्रयत्नामुळे झालेला आहे का? याचा फायदा महायुतीला होणार का? 100% जे मतदान वाढलंय त्याच्यामध्ये संघाचा सिंहाचा वाटा आहे हे या ठिकाणी मी जाहीरपणे सांगतो, कबूल करतो. कारण मतदान परिष्कार नावाचं एक अभियान संघाने त्या ठिकाणी चालवलं आणि ते चालवत असताना हजारोच्या संख्येनं, लाखातही असेल, त्यांनी छोट्या छोट्या बैठका केल्या, इमारतीच्या केल्या, त्या ठिकाणच्या चाळीत केल्या, झोपडपट्टीत केल्या, वाड्या वस्त्यांवर जाऊन इंटेरियर भागात सुद्धा केल्या की मतदान मोठ्या प्रमाणावर करा. त्यांनी कुणाला मतदान करा असं पर्टिक्युलर पक्षाचं सांगितलं नाही, पण मतदानाचा टक्का वाढवा आणि त्याच्यामध्ये यश त्या ठिकाणी मिळालंय आणि या वाढीमध्ये त्यांचं निश्चितच फार मोठं योगदान आहे, मी कृतज्ञतापूर्वक सांगतो. दुसरं, त्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी लोकशाहीचा उत्सव मनवत असताना मतांची टक्केवारी वाढवा हे प्रत्येक ठिकाणी त्यांच्या भाषणामध्ये आपल्याला दिसेल. तिसरं म्हणजे देवेंद्रजींनी जो नंतर धर्मयुद्ध आणि आक्रमकता त्या ठिकाणी जी काही घेतली त्यावरून सुद्धा कन्सॉलिडेशनचं मतांची टक्केवारी वाढण्यासंदर्भात त्याचा उपयोग झाला. आणि एक गोष्ट आम्हाला नाकारून चालणार नाही की निवडणूक आयोगाचं सुद्धा योगदान आहे. कारण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण बघाल की प्रचंड अव्यवस्था होती, गर्दी होती, सफोकेशन होती, पंखे नव्हते, मतदान केंद्रावर रांगा होत्या आणि हजारोंच्या संख्येनं मतदार त्या ठिकाणी परत गेले. आणि आता या वेळेला तेव्हा भारतीय जनता पार्टीनं पुढाकार घेऊन आयोगाबरोबर बैठका केल्या. छोटी मतदान केंद्र करा, 600-700ची करा, इमारत मोठी असेल त्या ठिकाणी तर तिथे मतदान केंद्र करा. आतमध्ये वोटिंगच्या वेळेला तुम्ही एका मिनिटात, एक माणूस असला की 1-2 मिनिटं थांबायला लागायचं, तर एका मिनिटात 3 मतदान व्हावं अशा प्रकारचं कॅल्क्युलेटेड मतदान फास्ट होण्यासंदर्भात सुद्धा यंत्रणेला सूचित केलं आणि आयोगानं त्याच्यावर त्या ठिकाणी सकारात्मक भूमिका घेतली. त्याचाही परिणाम. आणि सगळ्यात महत्वाचं वाढलं. माझा प्रश्न आपल्याला हा होता, ही वाढीची कारण आपण सांगितलीत, वाढलेले आकडेच आपल्याला दिसतात आहेत. माझा प्रश्न आपल्याला हा होता की याचा फायदा नक्की कोणाला आहे? कारण पारंपरिक आडाखे आपण जर बघितले तर आपले असे असतात की जेव्हा मतदान वाढतं तेव्हा ते अँटी एस्टॅब्लिशमेंट असतं. मी त्याच मुद्द्यावर आलो. आपण वाढीची कारणंही विचारलीत. सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं जेव्हा जेव्हा मतदान वाढलंय त्यावेळेला भारतीय जनता पार्टीला त्या ठिकाणी फायदा झाला. लोकांनी भारतीय जनता पार्टीच्या बाजूनं मतदान त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि आपण बघाल की उद्धवजी ठाकरे साहेबांची 2.5 वर्षाची कारकीर्द आणि त्यानंतरची असणारी 2 वर्षाची शिंदे साहेब, फडणवीस साहेब आणि दादांची कारकीर्द, याचाही विकासात्मक जे काही फरक तो लोकांना त्या ठिकाणी दिसला. प्रत्येक आमदाराच्या विधानसभा क्षेत्रामध्ये कामं मोठ्या प्रमाणावर झाली, वेगवेगळ्या प्रकारची महामंडळं झाली, गरीब घटक समाज जे आहेत त्यांच्यासाठी छोटी मोठी त्या ठिकाणी महामंडळं करून त्यांना त्या ठिकाणी दिलासा मिळाला. असं सर्वव्यापी काम त्या ठिकाणी सरकारचं झालं. त्याच्यामुळं ती लोक याच्यामध्ये इन्व्हॉल्व झाली आणि स्वाभाविकपणे करणारे आम्ही आहोत. विकासाची कामं आम्ही केलीत आणि त्याच्यामुळे फायदा निश्चितपणे त्या ठिकाणी आम्हाला होईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं फायदा आम्हाला का होईल? मतदान वाढवताना आम्ही गेलोय. आमच्या बूथवर यंत्रणा होती. आम्ही फक्त मोठी भाषणं करत नव्हतो, तर बूथवर त्या ठिकाणी मतदान वाढीसाठी फिरत असताना भाजपचा प्रचार त्या ठिकाणी करत होतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब असं एकमेव देशात पंतप्रधान झालेत की बूथ अध्यक्षांशी बोलत होते, मतदान वाढवा जेणेकरून चांगलं मतदान आपल्याला होईल. अशा सगळ्या बाजू जर एकत्रित केल्या तर मला वाटतं याचा उपयोग भारतीय जनता पार्टीलाच मोठ्या प्रमाणावर होईल. कारण आपण बघाल की काही विशिष्ट समुदायानं जे लोकसभेमध्ये त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर मतदान रांगा लावून केलं तेही त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर झालं नाही. कम्पॅरेटिव्हली त्या ठिकाणी जनरल वोटिंग जास्त झालं. त्याचाही फायदा या ठिकाणी आम्हाला यश मिळण्यामध्ये
किंवा ज्या काही जागा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर येण्यामध्ये निश्चितपणे हाच होईल आपला मुद्दा घेऊन अशा मी प्रकारचा आम्हाला विश्वास त्या ठिकाणी राजीव आहे. खांडेकरांकडे मला दुसरं जाते. राजीवजी, आपण काय सांगाल? एकंदरीत पारंपरिक आपण जर बघितलं तर अँटी इन्कम्बन्सी किंवा अँटी एस्टॅब्लिशमेंट असं ही मतं असतात जेव्हा ती एवढ्या मोठ्या पटीनं वाढतात. पण थेट मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघामध्ये जवळजवळ 10% मतदान वाढलंय 2019 आणि 2024 मध्ये, आणि बऱ्याच मंत्र्यांच्या बाबतीत सुद्धा हेच घडलेलं दिसतंय. त्यात एक जर बारीक आपण बघितलं 10 मंत्री जर बघितले टॉपचे, तर त्यात भाजपचे कमी आणि इतर 2 पक्ष जे आहेत महायुतीतले त्याचे जे मंत्री आहेत त्यांच्या इथं हा फरक मोठा दिसतो. आपण ह्याकडे कसं बघता? नाही, याच्याबद्दल 2 गोष्टी आहेत. एक तर 2014 पासून जर आपण इलेक्शन्स बघितल्या तर 14 मध्ये जास्त मतदान झालं होतं, त्याचा भाजपला फायदा झाला होता. 19 म्हणजे, आणि हे भाजपच्याच आज सोशल मीडियावरून सांगितलं जात होतं. 14 मध्ये जास्त झालं, फायदा झाला, 19 मध्ये कमी झालं, नुकसान झालं, अशा अर्थाचं ते होतं. आणि देवेंद्र फडणवीसांनी हे सांगितलंच की आम्हाला हे दिसतंय की जेव्हा जास्त मतदान झालं तेव्हा आमचा फायदा झाला. मग अशा अतुलजींनी जो एक मुद्दा मांडला होता की या खेपेला भाजपची अपेक्षा ही होती, म्हणजे अतुलजींच्या मुद्द्याकडे मी नंतर येतो, या खेपेला भाजपची ही अपेक्षा होती की जेवढं मतदान जास्त होईल त्याच्यामध्ये महिलांच्या मतदानाचं प्रमाण किती आहे त्याच्यावर आमचं यश आपल्याला अंदाज त्याचा करता येईल. जर महिलांचं प्रमाण जे साधारणपणानं पुरुषांपेक्षा महिलांचं मतदान हे 4 ते 5% कमी असतं, म्हणजे गेल्या आपण कुठल्याही निवडणुका काढल्या तर त्याच्यामध्ये महिला मतदार पुरुषांपेक्षा कमी असतात, तो गॅप या खेपेला किती भरून निघतो त्याच्यावर आमच्या यशाचा अंदाज बांधता येईल असं भाजप आणि महायुतीतले नेते सांगत होते. जर आपण आज सगळ्या राज्यभरातल्या मतदानाचे जर आकडे बघितले तर त्याच्यामध्ये अपवादानं असे मतदारसंघ आहेत जिथं महिला मतदारांनी पुरुष मतदारांच्या पेक्षा जास्त संख्येनं मतदान केले, त्यांना ओलांडले. पण अनेक, म्हणजे बहुतेक ठिकाणी राज्यातल्या बहुतेक सगळ्या मतदारसंघांमध्ये गेल्या अनेक निवडणुकांमध्ये जो गॅप होता तो गॅप या खेपेला भरून निघालेला आहे. आणि म्हणजे खूप ते प्रमाण जे आहे ते 4-5% जे असायचं ते आता 1.5-2% आलेलं आहे. तर भाजप आणि महायुतीचा हा जो आडाखा होता की जर महिला मतदारांचं प्रमाण वाढलं तर तो लाडकी बहीणचा परिणाम असेल आणि त्यामुळे आमचं मतदान वाढेल, आमच्या बाजूनं पडणारं, तर ते आपल्याला 23 तारखेला कळेल की खरंच तसं झालंय का ते. एक मधल्या काळामध्ये असं बोललं जात होतं की राज्यामध्ये महाविकास आघाडीच्या बाजूनं जे वातावरण आहे असं मानणारे जी लोक होती त्यांच्याकडून असं सातत्यानं ऐकायला मिळत होतं की तुम्ही बघा की राज्यामधले जे मंत्री आहेत त्यांच्या विरोधामध्ये खूप क्षोभ आहे आणि त्यामुळे जागोजागी मंत्री तुम्हाला पडलेले दिसतील. तर जर त्यांचं भाकीत खरं होणार असेल तर मग हे वाढलेलं मतदान त्यांच्या विरोधातही जाऊ शकतं. तर त्यामुळं प्रत्यक्षामध्ये काय होईल ते आपल्याला कळेल 23ला. पण म्हणजे आत्ताची स्थिती ही आहे की महाविकास आघाडीला असं वाटतंय की हा सगळा क्षोभ या मतपेटीतनं व्यक्त झालाय आणि ते असं होणार, या खेपेला मतदान जास्त होणार. आणि तुम्ही बघा सगळ्या मंत्र्यांच्या मतदारसंघांमध्ये किती मतदान होतंय असं बोललं जात होतं, प्रत्यक्षामध्ये तसंच झालेलं दिसतंय. पण दुसऱ्या बाजूनं महिलांचं मतदान ज्या अपेक्षित होतं महायुतीला तसं झालेलं असल्यामुळं त्याचा कदाचित फायदाही होऊ शकतो असं मला वाटतं. प्रकाशजी, मी आपल्याकडे येते. आपण कसं बघता ह्या सगळ्या वाढीकडे? मला असं वाटतं की ही जी चर्चा चालल्या त्याच्यामध्ये मी फक्त एवढंच म्हणू इच्छितो की जे मंत्री उभे होते, उदाहरणार्थ एकनाथ शिंदे असतील, अजित पवार, आपण अशी 2 नावं गृहीत धरू, तर त्यांचं मतदान फिक्स होतं. त्या मतदानामध्ये कोणत्याही प्रकारचा फार मोठा बदल होण्याची शक्यता नव्हती. परंतु मतदान त्यांच्या विरोधात जो उमेदवार उभा राहणार होता तो नवीन मतदान कलेक्ट करणार होता, त्याचं संघटन करणार होता. म्हणजे उदाहरणार्थ युगेंद्रला जे मतदान मिळणार होतं ते नवीन मतदान संघटित करून मिळणारं मतदान आहे. म्हणजे जर बारामतीचे तुम्ही 3 भाग मानले, बारामती शहर, बारामती बागायती भाग आणि बारामती जिरायती भाग, तर जिरायती भागातलं मतदान हे अजित पवार विरोधी मतदान असणारं
योगेंद्र पवार यांनी जर वळवलं तर मतांचा टक्का वाढेल, ते निवडून येतील का नाही हा मुद्दा वेगळा, पण मतांचा टक्का मात्र तिथं वाढू शकतो. हेच लॉजिक तुम्ही प्रत्येक जिथं जिथं राष्ट्रवादी काँग्रेसमधून अजित पवारांकडे लोक गेले, जे मंत्री आहेत आणि ते उभे राहिले, त्यांची मतं स्टॅग्नंट राहणार आहेत, परंतु त्याच्या व्यतिरिक्त जी मतं गोळा केली जाणार आहेत ती मतांचा टक्का वाढवणारी असतील, परंतु ते विजयात रूपांतरित करतील का हे मात्र सांगता येणार नाही. म्हणजे मतांचा टक्का तिथं का वाढला तर त्याचं हे एक कारण मला द्यावंसं वाटतं. नक्कीच. खरं तर ही चर्चा अशी बऱ्याच वेळ आपण चालू शकतो पुढे, मात्र आता आपल्याला वेळेची मर्यादा सुद्धा आहे, त्यामुळे आपण इथेच थांबूया. ओव्हर टू दीपक. एकूण मतं मिळाली आहेत 2,10,000. युट्यूबचा पोल काय सांगतो तर प्रश्न होता 2019च्या तुलनेत यंदा विधानसभा निवडणुकीत मतदानात जवळपास 4% वाढ, वाढलेल्या मतांमुळे फायदा कोणाला होईल? 33% लोकांनी कल दिलेला आहे महायुतीच्या बाजूनं, तर 67% लोकांनी महाविकास आघाडीच्या बाजूनं कौल दिला आहे. तुर्तास 0 ओव्हरच्या या विशेष कार्यक्रमात वेळ झाली. आज इथेच थांबायची. उद्या पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी. मात्र ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.